नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 20 फेब्रुवारी 2025 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, कामातील अवघड टप्पा सहकार्यांच्या वेळीच झालेल्या मदतीमुळे पार पडेल. त्यामुळे तुमची व्यावसायिक बाजू सांभाळणे, व्यावसायिक स्थान पुन्हा मिळविणे शक्य होईल. जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व कामांना पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे. अति तणावामुळे हायपरटेन्शन वाढेल. आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल. राहिलेली देणी परत मिळवाल. नातेवाईकांना भेट देण्याचा अनुभव तुम्हाला वाटला त्यापेक्षा बरा असेल. जर आपल्या लव्ह पार्टनरला आपला जीवनसाथी बनवण्याची इच्छा असेल तर त्यांच्याशी आज बोलू शकता. तथापि बोलण्याच्या आधी तुम्ही त्यांच्या भावना जाणून घ्या. उपाय: आपले आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या दैनिक पोशाखामध्ये हिरव्या रंगाचा समावेश करा. वृषभ राशी, एकमेकांना समजून घेणे आणि त्यानुसार वागणे यात वाढ होईल. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या भेटवस्तूमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. व्यावसायिक स्तरावर जबाबदारीत वाढ होण्याची शक्यता आहे. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे, तर आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. भीती, चिंता तुमच्या सुखी, समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारामधून आणि कल्पनामधूनच चिंतेचा जन्म झाला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच तुमचा उत्स्फूर्तपणा मारला जातो. जगण्याचा आनंद हिरावून घेतला जातो आणि तुमच्या कार्यक्षमता खुंटतात. म्हणूनच चिंतेला निर्माण होण्याच्या आधीच मुळातून खुडून टाका. कुणाच्या मदतीविना तुम्ही धन कमावण्यात सक्षम राहू शकता. फक्त तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे. पत्नीबरोबर खरेदी करणे आनंददायी ठरेल. उपाय: चांगल्या आरोग्याचा आनंद घेण्यासाठी आपल्या घराच्या मध्यला स्वच्छ ठेवा. मिथुन राशी, रोजच्या पेक्षा आज तुमचे सहकारी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेतील. लोक तुमच्या बाबतीत काय विचार करतात, आज तुम्हाला या गोष्टीचा काहीही फरक पडणार नाही. तसेच आज तुम्ही रिकाम्या वेळेत कुणासोबत भेट घेणेही पसंत करणार नाही. आज खर्चामुळे तुमचा जोडीदाराशी असलेल्या नात्यावर दुष्परिणाम होईल. आपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. घरात नव्याने आलेल्या सदस्यामुळे साजरीकरण आणि पार्टीचे आनंददायी वातावरण तयार होईल. तिसऱ्याच व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या जोडीदारामध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. उपाय:
ओम भौमाय नम मंत्राचा 11 वेळा उच्चार केल्याने लव लाईफ चांगली राहील. कर्क राशी, आजचा दिवस रोमॅन्टिक असण्याचे संकेत प्रबळ आहेत. एका पायरीवर एकाच वेळी महत्त्वाचे बदल केलेत तरी यश निश्चितपणे तुमचेच आहे. जे लोक घरापासून बाहेर राहतात, आज ते आपले सर्व काम पूर्ण करून संध्याकाळच्या वेळी कुठल्या पार्कमध्ये एकांत जागेत वेळ घालवणे पसंत करतील. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. आज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल. तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा कमी वेळ लागेल. या राशीतील विवाहित जातकांना आज सासरच्या पक्षाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे. घरगुती प्रश्न आणि प्रलंबित घरगुती कामे पूर्ण करण्यासाठी लाभदायक दिवस. उपाय: आपल्या आर्थिक स्थितीचे सशक्तीकरण करण्यासाठी आपल्या वैवाहिक अथवा कौटुंबिक देवतेला पिवळी फुले वाहा. सिंह राशी, तुम्ही विनयशीलपणे आणि मदतीच्या भूमिकेतून वागलात तर तुमच्या भागीदाराकडून तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. आपले शरीर उत्तम बनवण्यासाठी आजही तुम्ही बराच वेळ विचार कराल, परंतु इतर दिवसाप्रमाणेच आजही हा प्लॅन तसाच राहील. एक चांगला जोडीदार मिळणं म्हणजे काय याची जाणीव आज तुम्हाला होईल. तुमचा दुर्दम्य आत्मविश्वास आणि कामाची सुटसुटीत वेळ यामुळे आज दिवसभरात विश्रांती घेण्यास वेळ मिळेल. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य होईल. कुटुंबातील सदस्याच्या आनंदी स्वभावामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. उपाय: शिवमंदिर किंवा हनुमान मंदिराचे दर्शन घेऊन प्रसाद चढवल्याने प्रेमसंबंध मजबूत होतील. कन्या राशी, आज तुम्ही सहभागी झालेल्या सोशल कार्यक्रमात आकर्षण बिंदू ठराल. मेहनत आणि सहनशीलता या आधारे तुम्ही उद्दिष्ट गाठू शकाल. आज तुम्ही नवीन पुस्तक खरेदी करून एका रूममध्ये स्वतःला बंद करून पूर्ण वेळ घालवू शकता. हा तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. मोतीबिंदू असणाऱ्या रुग्णांनी प्रदूषित वातावरणात जाणे टाळावे. धुरामुळे आपल्या डोळ्यांना आणखी त्रास होऊ शकतो. प्रखर सूर्यप्रकाशात जाणे देखील टाळावे. आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल. ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमावण्याची बरीच संधी मिळेल. उपाय: माकडांना गूळ आणि चणे खाऊ घाला आणि स्वस्थ जीवन व्यतीत करा. तूळ राशी, एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही आज मिळणार आहेत. आपला रिझ्यूम पाठवण्यासाठी अथवा मुलाखत देण्यासाठी चांगला दिवस. खेळणे हा जीवनातील महत्त्वाचा भाग आहे, परंतु खेळण्यात इतके व्यस्त होऊ नका की त्याचा परिणाम तुमच्या शिक्षणात होईल. तुमचा जोडीदार अनपेक्षितपणे काहीतरी अद्भुत काम करून जाईल
जे अविस्मरणीय असेल. समाधानी आयुष्यासाठी आपल्या मनाचा कणखरपणा सुधारा. ज्याची किंमत वाढत जाणार आहे अशा वस्तूंच्या खरेदीसाठी आजचा दिवस शुभ आहे. उपाय: स्वास्थ्याचे शुभ लाभ प्राप्त करण्यासाठी पाण्यामध्ये काही पैशासोबत सफेद फूल प्रवाहित करा. वृश्चिक राशी. महत्त्वाचे प्रकल्प वेळेवर पूर्ण केल्यामुळे व्यावसायिकदृष्ट्या तुम्हाला भरघोस नफा मिळेल. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दूरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. असे करणे तुमच्या हिताचेही असेल. विश्रांती घ्या आणि कामात व्यग्र असताना मध्ये मध्ये थोडा आराम करा. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबातील सदस्यासमवेत काही निवांत क्षण घालवा. आपल्या प्रिय व्यक्तीकडून आलेल्या फोनमुळे आपला दिवस उत्तेजनापूर्ण असेल. उपाय: पीओपीचा वापर करून बनवलेले शोपीसचा वापर केल्यास उत्कृष्ट आरोग्य मिळेल. धनु राशी. कुटुंबातील कोणी सदस्याच्या आजारी पडण्यामुळे तुम्हाला आर्थिक चिंता येऊ शकते. तथापि यावेळी तुम्हाला धनपेक्षा जास्त त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही जर अधिक उदारपणे वागत असाल तर तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमचा गैरफायदा घेण्याची शक्यता आहे. एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की मग बाकी कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या सत्याचा उलगडा होईल. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे. त्याचा सुखद अनुभव घ्या. आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात. त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडवण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाश मार्ग दाखवेल. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत काही सिनेमा पाहू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य खूप सुंदर आहे. आज संध्याकाळी तुमच्या जोडीदारासाठी काहीतरी खास प्लॅन करा. उपाय: दुर्गा सप्तशती पाठ केल्याने कौटुंबिक जीवनात आनंद येईल. मकर राशी. प्रिय व्यक्तीचा सहवास नसल्यामुळे तुम्हाला रिकामेपणा वाटेल. जे लोक आतापर्यंत बेरोजगार आहेत त्यांना चांगली नोकरी मिळवण्यासाठी अधिक मेहनत करण्याची गरज आहे. मेहनत करूनच तुम्हाला योग्य परिणाम मिळतील. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमच्या जोडीदाराच्या मागण्यामुळे तुमच्यावर तणाव येईल. आरोग्याची काळजी घ्या. आज तुम्ही आपल्या घरातील सदस्याला कुठे फिरायला घेऊन जाऊ शकता आणि तुमचे बरेच धनही खर्च होऊ शकते. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करत आहे त्यांना जाणवून द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. उपाय: चांगल्या आरोग्यासाठी खिशामध्ये लाल रंगाचा रुमाल ठेवा. कुंभ राशी.
प्रलंबित घटना, वादग्रस्त विषय आणि खर्चामुळे तुमचे मन काळवंडून जाईल. कुटुंबीय आणि मित्राबरोबर आनंदी क्षण घालवाल. तुमच्या आयुष्यावर प्रेमाचा वर्षाव होणार आहे. आजूबाजूला काय घडत आहे याची जाणीव ठेवा. तुम्ही खूपच तणावाखाली असाल तर आपल्या मुलाबरोबर अधिक वेळ व्यतीत करा. त्यांचे एक निष्पाप हास्य देखील तुम्हाला तुमच्या चिंतापासून दूर नेईल. आपल्या कामाबाबत आणि दृष्टिकोनाबाबत प्रामाणिक रहा. आपले दृढ निश्चय आणि कामातील कौशल्याची दखल घेतली जाईल. मन रिझवण्यासाठी आणि मनोरंजनासाठी चांगला दिवस. वैवाहिक आयुष्याचे काही निश्चित असे फायदे असतात आणि आज तुम्हाला त्याचा अनुभव येईल. उपाय: पूजास्थळी पांढऱ्या शंखाची स्थापना करून त्याची दररोज पूजा केल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. मीन राशी. या राशीतील व्यावसायिकांना आज व्यवसायाच्या बाबतीत काही मनाविरुद्ध यात्रा करावी लागू शकते. ही यात्रा तुम्हाला मानसिक तणावही देऊ शकते. नोकरीपेशा लोकांना आज ऑफिसमध्ये इतर गोष्टीपासून वाचण्याची आवश्यकता आहे. भूतकाळातील कोणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. आज तुम्हाला जाणीव होईल की लग्नाच्या वेळी जी वचनं दिली होती ती सगळी खरी होती. तुमच्या विचारावर ज्याचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. तुम्ही अतिशय उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. तुम्ही पार्टी देण्याचा विचार करत असाल तर तुमच्या सर्वात चांगल्या मित्रांना बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेक जण असतील. प्रेमाचा आनंद घेता येईल. उपाय: पिवळ्या रंगाचे कापड अथवा रुमाल तुमच्या खिशात ठेवा. याने व्यावसायिक आयुष्य चांगले राहील. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.